काल रात्री 11:30 पावणे 12च्या दरम्यान साहिल जाधव नावाचा जो एक पोरगा आहे मारेकरीमधला, हल्लेखोरमधला, त्यांनी माझ्या भावाला फोन करून बाहेर बोलून घेतलं, तुझ्यामध्ये दम असेल तर बाहेर ये करून आणि मला तुझ्याशी बोलायचं करून. जेव्हा माझा भाऊ बाहेर गेला तर त्याच्यासोबत 10 ते 12 जण पोरं होती. जसं माझा भाऊ बाहेर गेल्यानंतर तसं त्यांनी भावाला मारझोड करण्याची सुरुवात केल्यानंतर कसं तरी भाऊ माझा त्यांच्या झपाट्यातून त्यांच्या यातून सुटला आणि घरी आल्यानंतर त्यांनी झालेलं प्रकरण माझे वडील यांना आणि मला सांगितलं. त्याच्यानंतर मी, माझे वडील आणि माझा भाऊ आम्ही तिघही बाहेर निघालो आणि सोबत माझे काका आणि माझी काकी बाजूलाच राहतात, तेही सोबत आमच्या निघाले आणि समोर बघितला तर ते 10 ते 12 जण एकदम लोखंडी रोड हातात वगैरे होते त्यांच्या आणि मोठी मोठी दांडकं वगैरे होती, लाकडी दांडकं, हे सोबत ते हातात घेऊन ते सगळे तयारीमध्ये होते. जेव्हा आम्ही त्यांना विचारायला गेलो की बाबा का तुम्ही मारहाण वगैरे करता ते, तर तेव्हा त्यांनी काही आम्हाला उत्तर न देता सरळ आम्हाला मारामारी करण्याला सुरुवात केल्यानंतर त्या 4-5 जणांनी काकांना आणि 4-5 जणांनी 3-4 जणांनी मला असं म्हणजे आम्हाला दोघांना दाबून ठेवलं आणि माझे वडील जे होते ते बाजूला होते उभे. ते थोडं सावरसावर करण्यासाठी, मध्यस्थी करण्यासाठी किंवा भांडण मिटवण्याच्या हिशोबाने मध्यस्थी पडल्यानंतर तेव्हा त्यातला एक जो इसम आहे मयूर कमलाकर पाटील, ह्याच्या हातामध्ये एक लोखंडी रोड होता. त्याने माझ्या वडिलांच्या हातावर इथे फटका मारला, इथे मोठी जखम झाली आहे आणि त्याच्यानंतर इथे खांद्यावर मारला, इथे जखम झाली आणि नंतरला त्यांनी डोक्यावर फटका मारला. जसा डोक्यावर फटका मारला तिथे ऑन द स्पॉट माझे वडील जे जागेवर काही आवाज न करता निश्चित पडून गेले आणि मृत्युमुखी झाले. तसं वाद वगैरेची शक्यता नाहीये, पण ही जी लोक आहेत ही आमच्या परिचयाची आहेत. जसं आम्ही तिथले स्थानिक आहोत तसे ते स्थानिक आहे. पिढीनपिढी आम्ही ते ओळखणारी लोक आहोत एकमेकांना. आमची पोलिसांकडून आणि आमच्या सगळ्या घरच्यांकडून, आमच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या मार्फत आमची एकच मागणी आहे, जो मुख्य आरोपी आहे मयूर पाटील, जो आज सध्या फरार आहे, त्याला अजून अटक झालेली नाही, तो त्याच्या पूर्ण परिवारासोबत फरार झालेला आहे, त्याला अटक करण्यात यावी हीच आमची एक मागणी आहे. आणि बाकीचे जे काय आरोपी जे आहेत त्यांनाही लवकर अटक करण्यात यावी. जेव्हा राहुल जाधवनी प्रथम त्यांनी मला फोन केला, मग मी त्वरित आपले मानपेडाचे सिनियर PI आपले संदीपान शिंदे साहेब त्यांना कॉल केला की साहेब अशी घटना घडली आहे आणि तिथे तात्काळ मदत पोहोचावी. तर तेव्हा सिनियर साहेबांनी त्वरित कुठलाही विलंब न करता त्या ठिकाणी मदत पोहोचवली. परंतु तिथे झालं असं की त्या 12 ते 15 आरोपीचे तिथे म्हणजे होते घटनास्थळी, जसं त्यांनी सांगितलं जबाबामध्ये राहुल जाधव यांनी, तिथे 6 ते 7 जणांना आतापर्यंत अटक झालेली आहे आणि ज्यांनी त्यांच्या वडिलावरती जो घाव मारलाय अजूनपर्यंत त्याला अटक झालेली नाही. तर या आमच्या पक्षाच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि तमाम या जिल्ह्यातील समाजाचे किंवा आंबेडकरी चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची सगळ्यांची हीच मागणी आहे की जो मेन आरोपी आहे तो जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून बॉडी हलवणार नाही, असं सगळ्यांनी निर्धार केला आहे. आणि थोड्याच वेळात आम्ही ACP साहेब इथे येत आहेत असं त्यांनी आम्हाला फोन केला आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. जर त्यांच्याकडून आम्हाला त्वरित त्यांना अटक होत नाही, जे आरोपी आहेत ते मेन, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. काल रात्री 11:30-12च्या दरम्यान जी काही घटना घडलेली, आपले पदाधिकारी राहुलजी जाधव साहेब आहेत, त्यांच्या वडिलांवरती प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्यात आलेले आहे, ही फार निंदनीय आणि शोकांतिक आहे. या होम डिपार्टमेंटवरती शोकांतिका आहे, या कायद्यावरती शोकांतिका आपण व्यक्त करू शकतो. कारण कायद्याचं भय राहिलेलं नाही आजकाल. कुणी येतो, कुणी कुणाला मारत राहतो, घरात घुसून काय मारतात, कुठेही अडून त्यांना मारलं जातं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज जी काही घटना घडलेली आहे ती फार दुःखनीय आणि निंदनीय आहे. या प्रशासनाबद्दल जे एखाद्या व्यक्तीला घरातून बोलून घेणे आणि त्याला मारणे, त्याच्यानंतर तो पळून गेल्यानंतर त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना मारणे, हे कितपत योग्य आहे? आणि प्रशासन या प्रकरणात अजूनपर्यंत गांभीर्य का नाही घेत? ज्याच्यातले जे 12 आरोपी आहेत त्या 12 आरोपीमध्ये 7 आरोपी का 5 आरोपी पकडण्यात आलेले आहेत. उर्वरित जो काही आरोपी आहेत ते फरार आहेत. त्याच्यातला मुख्य आरोपी आहे पाटील नावाची व्यक्ती, त्यालाही अजून पकडण्यात आले नाही, तो पूर्ण घरासकट पळून गेलेला आहे. तर त्याला तात्काळ पकडण्यात यावं. त्याच्यानंतर संबंधिताच्या मागे, या गुंड लोकांच्या मागे कोणाचा वरद असते, कुठल्या लोकांचा वरद असते, कुठल्या गॉडफादर यांच्या पाठीशी आहेत, यांना पाठीशी घालणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ती तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने
जी काय आज बॉडी इथे आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला आणण्यात आलेली ते आम्ही ताब्यात घेणार नाही किंवा त्याचं आम्ही कुठल्याही प्रकारे स्वीकार करणार नाही. याबद्दल प्रशासनाने फार गांभीर्याने घेऊन तात्काळ संबंधित जे जे गुन्हेगार आहेत, जे मुख्य आरोपी आहेत, यांच्या पाठीशी जे जे लोक आहेत, ज्यांच्या आशीर्वादाने जे काही चालू आहे त्यांच्यावरती तात्काळ कार्यवाही व्हावी हीच आपल्या प्रशासनाला माझ्याकडनं विनंती आहे. काल रोजी फिर्यादी त्यांच्या रात्रीच्या सुमारास कुटुंबासह जेवण करत असताना यातील आरोपित महिलांचा कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगा तिथे येऊन त्याने फिर्यादी यांचा भाऊ दिनेश यास बाहेर बोलवले आणि त्यास मारहाण, शिवीगाळ वगैरे धमक्या वगैरे दिल्या. ते बघून त्यांचे वडील आणि इतर कुटुंबातील सदस्य सदर घटनेमध्ये त्यांनी हस्तक्षेप केला असता मुलाला सावरण्याचा प्रयत्न केला असता अल्पवयीन मुलाचा एक साथीदार मयूर पाटील याने फिर्यादी यांच्या वयोवृद्ध वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना जीवे ठार मारलेले आहे. या ठिकाणी आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. खुनाचा गुन्हा आणि गैरकायदेची मंडळी या कलमांतर्गत आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास चालू आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आता 3 महिला आणि एक अल्पवयीन मुलगा असं ताब्यात घेतलेलं आहे. पुढील कारवाई करत आहोत.